मित्रांनो नमस्कार, मी ऋषिकेश 84 या ब्लॉगवर परत एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, येत्या 20 तारखेला आपण सगळे मतदान करतोय, तर याच मतदानाविषयी 4 ओळी जुळवण्याचा प्रयत्न केलाय। बघा तुम्हाला आवडतो का? लोकशाहीचा उत्सव समीप येता मतदानाची वेळ जवळ आली। लोकशाहीचा उत्सव समीप येता मतदानाची वेळ जवळ आली आणि निवडणुकीच्या या धामधुमीत मात्र मतदाराच्या मनाची घालमेल झाली। निवडणुकीच्या या धामधुमीत मात्र मतदाराच्या मनाची घालमेल झाली। योग्य व्यक्ती की पक्षाचा विचार, नेमकं काय निवडावं हेच कळत नाही। योग्य व्यक्ती की पक्षाचा विचार, नेमकं काय निवडावं हेच कळत नाही आणि बदलत्या राजकीय प्रवाहाचा कसलाच थांगपत्ता लागत नाही आणि बदलत्या राजकीय प्रवासाचा कसलाच थांगपत्ता लागत नाही। नेहमी सोयीचं तेच बरोबर ही अपरिहार्यता झाली असावी। नेहमी सोयीचं तेच बरोबर ही अपरिहार्यता झाली असावी आणि विकासा इतकीच अस्मिताही ठळकपणे जाणवू लागली असावी आणि विकासा इतकीच अस्मिताही ठळकपणे जाणवू लागली असावी। पक्ष जरी राजकीय असले तरी सरकार मात्र लोकनियुक्त असते। पक्ष जरी राजकीय असले तरी सरकार मात्र लोकनियुक्त असते आणि उत्तम सुशासन राबवण्यासाठी हे नेहमीच आवश्यक ठरते आणि उत्तम सुशासन राबवण्यासाठी हे नेहमीच आवश्यक ठरते। मतदानाचे आपले कर्तव्य सजगपणे पार पाडूया। मतदानाचे आपले कर्तव्य सजगपणे पार पाडूया। लोकशाही बळकट करण्यासाठी छोटासा खारीचा वाटा उचलूया। लोकशाही बळकट करण्यासाठी छोटासा खारीचा वाटा उचलूया। मित्रांनो, जर आपल्याला हे आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।